2014ला मोदी सरकारमध्ये आले, मग हं, त्याच्या अगोदर काय बबनराव लोणीकर भोंगळे हिंडत होते का? हं, शेतकऱ्यांनी नाही केला पेरा, तर बबनराव तुम्ही काय खाणार धतुरा? या हं, बबनराव लोणीकरला जिथं दिसल तिथं शेतकऱ्यांनी बुटाने हाणला पाहिजे. ए बबन्या हरामखोरा, तुझे हं, कपडे काढतो, तुला मारतो, तू हरामखोर आहेस, तू साला आहेस, अमुक आहे, डमुक आहे. हं, माझ्या हं. समोर जर बबनराव लोणीकर दिसला तर मी लिटरली त्याच्या दोन कानाखाली मारल्याशिवाय राहणार नाही. चौथी नापास माणूस आणि तो शेतकऱ्याला शहाणपणा शिकवतो जॅकेट घालून. तो आम्हाला जखम झाली मांडीला आणि तुम्ही पट्टी बांधता डोक्याला. जास्त मस्ती कराल ना तर तुम्हाला जमिनीवर आणून कॉलर ओढत, लक्षात ठेवा. मंडळी, ब्रह्मदेवानं तर फक्त सृष्टीच बनवली असं आपल्याकडे धारणा आहे. पण त्या सृष्टीतल्या लोकांना समृद्ध करण्याचं काम मात्र भाजप आणि बबनराव लोणीकरांनीच केल्याचं दिसतंय. कारण बघा ना, 5 वेळा आमदार, 40 वर्ष राजकारणात सक्रिय, भाजपचे माजी मंत्री आणि आत्ताही संविधानिक पदावरती काम करत असलेला नेता चालू भाषणात माझ्या भूमिपुत्राचे कपडे काढतो, माझ्या बहिणीच्या अंगावरच्या साडीचीही किंमत करतो. त्यांना असं वाटतं भाजपचं सरकार नसतं तर महाराष्ट्र आज 18 विश्व दारिद्र्यात खितपत पडलेला असता. पोरं बिनकपड्याची अनवाणी पायांनी भटकत असती. पोराच्या बापाला पेन्शन नसती. पेरणीसाठी पैसे नसते. घरातल्या आई बहीण आणि बायकोच्या खात्यात 1500 रुपये सुद्धा आले नसते. हातात ज्याला ते डबडा असं म्हणतात तो मोबाईल सुद्धा नसता. म्हणजे या माझ्या महाराष्ट्रातली जनता, इथला शेतकरी, माता माऊली काहीच करत नाहीत. त्यांच्या कृपेमुळेच आपण, या लोणीकर आणि भाजप यांच्या कृपेमुळेच आपण 2 वेळचं खातोय का हो? आणि याच खटक्यावरती बोट ठेवत आजची आपली चर्चा असणार आहे. आणि या चर्चेत सहभागी झालेले आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर. तुपकरजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चर्चेमध्ये. नमस्कार. थँक्यू. तुपकरजी, आपण पाहिलंय कालपासून हा वाद सगळीकडे सुरू आहे, ज्यावरती आता विरोधकांनी कडाडून टीका करायला सुरुवात केलेली आहे. बबनराव लोणीकर यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे ते खरंच न पटणारं आहे. काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही शेतकरी नेते म्हणून काम करताय, त्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी काम करताय, मात्र याच बांधवांवरती संविधानिक पदावरती असलेला नेता अशा प्रकारची वक्तव्य करतो, हे खरंच शेतकरी नेते म्हणून तुम्हाला पटतंय का? नाही, बबनराव लोणीकरांना सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती आली असं त्यांच्या कालच्या परवाच्या भाषणातून दिसत आहे. आता ते म्हणतात की मोदींमुळे तुमच्या अंगावर कपडे आहे, तुमच्या हातातलं डबडं मोदींमुळे आहे, तुझ्या मायच्या योजनेचे पैसे बबनराव लोणीकरमुळे आहे. 2014ला मोदी सरकारमध्ये आले, मग हम्म. त्याच्या अगोदर काय बबनराव लोणीकर भोंगळे हिंडत होते का? ते काय कपडे घालत नव्हते का? त्याच्या आधी काय लोकांच्या हातात मोबाईल नव्हते का? परंतु एक मस्ती, एक माज. चौथ्या वर्ग शिकलेला माणूस आहे, याच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार आहे? जनतेने त्याला खूप दिलंय बबनराव लोणीकरला. आणि असं आहे की बघा, लक्षात घ्या, हम्म. शेतकऱ्यांनी नाही केला पेरा, तर बबनराव तुम्ही काय खाणार धतुरा? जर हम्म. आमच्याच मायबापांनी पिकवलं नाही तर तुम्ही काय खाणार? आज बबनराव लोणीकरच्या अंगावरची अंडरवेअर बनियन ही सुद्धा आमच्या शेतकऱ्यांमुळे आहे. बबनराव लोणीकर सभागृहात आहे तो आमच्यामुळे आहे, लक्षात ठेवा. बबनराव लोणीकरच्या बायका ताटातलं जे अन्न खातात, त्यांचं पोरगं ताटातलं जे अन्न खातं, हे सगळं आमच्या शेतकऱ्यांमुळे आलेलं आहे. त्यांनी शिर्डीला जे मंगल कार्यालय घेतलं, त्यांनी जालन्यात मंगल कार्यालय घेतलं, 8-10 मंगल कार्यालय घेतले. एका साखर कारखान्याच्या नावानं जमिनी घेतल्या, शहर गोळा केले आणि ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. हम्म. हे सगळं त्यांना जे मिळालं ना, ही शेतकऱ्यांची कृपा आहे, लक्षात ठेवा. भ्रष्टाचार करून लोकांची मुंडकी म्हणून या माणसाने हे सगळं कमावलेलं आहे. आणि अन्नदात्याला असं म्हणताना यांना थोडीफार लाज वाटत नाही? दिलगिरी व्यक्त करताना बबनराव हा मगरुरीच्या भाषा वापरतो. आणि मला सांगा, आर पाटलांनी एकदा जेव्हा मुंबईवर हल्ला झाला, हम्म. तेव्हा बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती है असं वक्तव्य केल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. बरोबर. मग अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान जर बबनराव लोणीकरांनी केला तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही? आणि त्यात हाईट म्हणजे बबनराव लोणीकरच्या समर्थनार्थ हम्म. माणिकराव कोकाटे पुढे आलेत. म्हणजे चोरावर मोर, एकाने गल्लीत मुतायचं आणि एकाने गच्चून मुतायचं, असा कार्यक्रम यांचा सुरू आहे. या हम्म. बबनराव लोणीकरला जिथं दिसल तिथं शेतकऱ्यांनी बुटाने हाणला पाहिजे. याचा एकही कार्यक्रम या महाराष्ट्रात बबनराव लोणीकरचा झाला नाही पाहिजे. पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री असताना हजारो कोटी रुपये यांनी मिळवले, योजना केल्या, पण पाणीच लोकांच्या गावामध्ये घरापर्यंत पोहोचलं नाही. हम्म. कागदावरच्या योजना केल्या. हा बबनराव लोणीकर नावाचा माणूस अत्यंत विकृत मनोवृत्तीचा, अत्यंत भिकारी मनोवृत्तीचा आहे, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांनी जर का पिकवायचं बंद केलं हम्म. तर मोदींच्या ताटात सुद्धा अन्न येणार नाही. फक्त काय करायचं,
दरबारातला हुजरा आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही. हम्म. जेवढं मोदींचं आपण कौतुक करू, जेवढं देवेंद्रजींचं कौतुक करू, तेवढं आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. शेतकऱ्यांचा अपमान करून किंवा दरबारातली लाचारी आणि हुजरीगिरी करून बबनराव लोणीकरला मंत्रिमंडळात जाता येणार नाही. अशा पद्धतीनं त्यांनी इथून पुढे जर वक्तव्य केलं तर बबनराव लोणीकरच्या अंगावर शेतकरी कपडे सुद्धा ठेवणार नाहीत, हे बबनरावनी लक्षात ठेवलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. शेतकऱ्यांचे कपडे काढण्याचा मुळातच कोणाला अधिकार नाहीये. तुपकरजी, तुम्हाला काय वाटतं, यांचे बोलवते धनी कोण आहेत? असं आहे की कसं असतं, तुम्हाला संगत ज्या माणसाची आहे, कसं हम्म. दारुड्या मित्राला दारुड्या मित्राची दोस्ती आवडते, तंबाखू खाणारा तंबाखू खाणाऱ्याला शोधतो, गुटखा खाणारा गुटखा खाणाऱ्याला शोधतो. तशी यांची संगत ही आहे ना, हम्म. यांची हिंमतच कशी होते असं बोलायची. आणि देवेंद्रजी फक्त म्हणतात आम्ही समज देऊ. समज कशी काय देणार तुम्ही? आता मी उद्या आता तुमच्या चॅनलमध्ये या बबनरावला शिव्या घालतो, ए बबन्या हरामखोरा, तुझे कपडे काढतो, तुला मारतो, तू हरामखोर आहेस, तू साला आहे, सामुके डमुके. आणि उद्या तुम्ही आमच्यावर टीका केली की आम्ही म्हणणार आम्ही दिलगिरी व्यक्त करू मगरी भाषेमध्ये, हे चालणार का? हम्म. बबनराव लोणीकरच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे देवेंद्रजींनी. माणिकराव कुकाटे तशा पद्धतीने बोलतात, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. अरे चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? म्हणजे जातीवर धर्मावर बोललं तर हम्म. सगळा समाज पेटून उठतो, पण शेतकऱ्यावर कुणीही बोललं तर कुणीच काही बोलत नाही, अशी धारणा या लोकांची आहे. त्यामुळे हे मस्तवलपणाची भाषा त्यांची या ठिकाणी आहे. बबनराव लोणीकर, मला तर तुम्हाला सांगतो एवढा संताप आलेला आहे कालपासून की हम्म. माझ्या समोर जर बबनराव लोणीकर दिसला तर मी लिटरली त्याच्या दोन कानाखाली मारल्याशिवाय राहणार नाही. इतका संताप, म्हणजे उद्विग्न करणार आहे त्यांचं स्टेटमेंट आहे, चीड आणणार आहे त्यांचं स्टेटमेंट आहे. बबनराव लोणीकरची भाषा त्यांनी बदलली पाहिजे. आणि महाराष्ट्रातले आमदार खासदार जे लोकांमधून निवडून गेले, हम्म. समाजात काम करणारे जे लोक आहेत राजकारणातले, यांनी जबाबदारीने लोकांशी बोललं पाहिजे. इथून पुढे शेतकऱ्याचा आमच्या मायबापाचा अपमान कराल तर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लोणीकरनी लक्षात ठेवावं. आणि बबनराव, तुम्ही लोणीकर आहात पण मी तुपकर आहे, हे ध्यानात ठेवा. मागच्या वेळेस तुम्हाला एकदा आम्ही असा झटका दिला, हम्म. त्यांनी शेगाव ते पंढरपूरकडे तिकडे वारी मार्गात जाणाऱ्या जमिनी हा. बिना मोबदल्याच्या घ्यायचा प्रयत्न केला दादागिरी करून. तेव्हा आम्ही तिथं 15,000 लोकांचा मेळावा घेऊन शेतकऱ्याच्या जमिनीचा परतावा या लोणीकरला द्यायला लावलेला आहे. हम्म. त्यामुळे लोणीकरला तुपकरचा झटका माहित आहे, त्यामुळे आमच्या नादाला लागू नका अशी माझी त्यांना विनंती आहे. तुपकरजी, बबनराव लोणीकर काल वादग्रस्त वक्तव्य करत असताना त्यांचं एक वाक्य असं होतं की मोदींच्या 6,000मध्ये इथला शेतकरी पेरण्या करतो. खरंच मोदींच्या 6,000 शेतकऱ्यांच्या पेरण्या होत्यात का? अहो 6,000 काय होतं ना, आम्ही यांच्या मोदीकडे कधी पैसे मागितले? आम्ही काय यांना पीक विमा मागितला? आम्ही काय यांना योजना मागितली? आम्ही काय यांना वेगळे पैसे मागितले? आम्ही काय लाडक्या बहिणीसाठी मोर्चा काढला? अहो यांना कुणीच काही मागितलं नाही ना. आम्ही मागितलं, उत्पादन खर्चावर आधारित 50% नफ्याप्रमाणे सोयाबीनला भाव द्या. उत्पादन खर्च अधिक 50% नफ्याप्रमाणे स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे कापसाला भाव द्या. सोयाबीन कापसाला जर का चांगला भाव दिला तर या बबनराव लोणीकरला आमच्या घरी वावरात कामाला ठेवतो ना आम्ही. याची लायकी आहे का आमच्या पुढे उभी राहायची? चौथी नापास माणूस आणि तो शेतकऱ्याला शहाणपणा शिकवतो जॅकेट घालून. लक्षात ठेवा, ह्या ज्या योजना सरकारने दिलेल्या आहेत या आमच्या पैशात नाहीत. आम्ही टॅक्स भरतो सगळे लोक. बबनराव लोणीकर ज्या गाडीत फिरतात हम्म. त्यांना जे आमदारकीचं मानधन मिळतं, पगार मिळतो, हा टॅक्स पेअरच्या पैशातून जातो. मोदी काय विहिरी खोदायला नव्हते गेले वावरात? मोदीने काही मुरुम खोदला नाही का? वावरात काम करून पैसे नाही आणले? हम्म. लक्षात ठेवा, सामान्य माणसाचा टॅक्स जमा होतो आणि हम्म. या टॅक्स मधून हा पैसा या लोकांकडे जातो. मी तर म्हणतो सरकारच्या तिजोरीत पैसे नाही तर सगळ्या आमदारांचे पगार बंद करून टाकले पाहिजे 5 वर्षाकरता. कलेक्टरचा पगार बंद केला पाहिजे, सेक्रेटरीचा पगार बंद केला पाहिजे, अधिकाऱ्यांचे पगार थांबून टाका. 5 वर्ष सरकार अडचणीत येतं. पण हम्म. सरकार अडचणीत असलं की फक्त शेतकऱ्यालाच फरक पडतो आणि बाकीच्यांना कुणालाच फरक पडत नाही. ही दुटप्पीपणाची वागणूक सरकारची आहे. आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असल्या फालतू लोकांना तिकीट कशाला देता आणि अशा लोकांना सभागृहात का तुम्ही का घेता, त्यांना का मंत्री करता? हम्म. मला अपेक्षित होतं की देवेंद्रजींनी कठोर भूमिका कालच्या स्टेटमेंट बद्दल घ्यायला पाहिजे होती. आमच्या आई बहिणीवर आमच्या शेतकऱ्याचा अपमान या माणसाने केलेला आहे. दिसल तिथं बबनरावला शेतकरी इथून पुढे ठोकल्याशिवाय राहणार नाही. रविकांतजी, भाजपची शेतकऱ्यांबद्दलची नीती याबद्दल तुम्हाला आता काय वाटतं, या क्षणाला ज्या पद्धतीने लोणीकरांचं वक्तव्य आहे त्यावरून? असं आहे की हा त्यांच्या टोळीतला माणूस आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन यांनी केलेलं आहे. हम्म. आणि यांनी काही पहिल्यांदाच नाही केलं. हे बबनराव अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य सातत्यानं करत असतात. त्यांचे एक मंत्री केंद्रात होते, ते म्हणले की आम्ही संविधान बदलायसाठी सत्तेवर आलो. म्हणजे खडा टाकून बघायचा लोकांमध्ये आणि काय रिॲक्शन येते पाहिजे. जास्त रिॲक्शन आली की रिव्हर्स गेस घ्यायचा. आणि जर का रिॲक्शन चांगली लोकांची विरोधात आली नाही की हम्म. मग ती गोष्ट इम्प्लिमेंट करायची. आता बबनरावने शिव्या द्यायला, अजून कोणी शामराव येईल पुन्हा शिव्या द्यायला, अजून दुसरा कोणी आमच्या उरावर येईल, हे चालणार नाही. लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीचं धोरण हे कायम अंबानी आणि अदानीच्या बाजूने राहिलेलं आहे.
कायम भांडवलदारांच्या बाजूने राहिलेला आहे, उद्योजकांच्या बाजूने राहिलेला आहे. शेतकरी मेला तरी चालेल, पण अंबानी टिकला पाहिजे. म्हणजे 16 यापूर्वी लाख यांच्याच कोटी. सत्तेतले कोकाटे सुद्धा अशा पद्धतीने शेतकऱ्यांवरती बोलले होते. हो, कोकाटे साहेबांना आम्ही सांगितलं की लक्षात ठेवा, कृषी मंत्रीपद हे खूप महत्वाचं पद आहे. पहिल्या 5 मंत्रिपदातलं हे पद आहे. ते जरी हं, उजाडगावची पाटील की म्हणत असले तरी त्यामध्ये काम केलं तर खूप मोठ्या सुधारणा ते करू शकतात. माझं म्हणणं आहे की तुम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका, पण किमान आमच्यावर जखमीवर मीठ तर चोळू नका. तुम्ही एक तर 3 वर्षात सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला तयार नाही, बँका कर्ज द्यायला तयार नाही. म्हणजे एका बाजूनं सरकारने मारायचं, दुसऱ्या बाजूने निसर्गाने मारायचं. आता मी मेहकर तालुक्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आरेगाव नावाच्या गावामध्ये आहे. हं, पूर्ण सगळं नुकसान झालेलं या भागामध्ये. हं. शेत्या वाहून गेल्या, सोयाबीन वाहून गेलं, आता हे दिसतंय तुम्हाला सगळं वाहून गेलेलं. आणि बरोबर. अशा परिस्थितीमध्ये सरकार मदत करायला तयार नाही आणि वरतून हे मंत्री आमच्याच जखमीवर मीठ चोळतायत. भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आलेली आहे. खरंय. म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना मी सांगतो, आपल्या मायबापाचा अपमान जर कुठल्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी केला ना, तर पायातला बुठार काढून त्याला हाना. इथून पुढे शेतकऱ्याच्या विरोधात बोलायची हिंमत कुणाची झाली नाही पाहिजे. आणि हा बबण्याचा तर कार्यक्रमच होऊ नका कुठं, अशी माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे. बरोबर. रविकांतजी, आपण मगासपासून सोयाबीन आणि कापसाबद्दल बोलतोय. 2014 पूर्वीचं कापूस आणि सोयाबीनचं चित्र काय होतं आणि आत्ताचं, म्हणजे जेव्हापासून ज्या पद्धतीने लोणीकर म्हणत आहेत की भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्र समृद्ध झालेला आहे, 14 नंतर आणि 14 पूर्वीची स्थिती काय होती? बघा, पूर्वीच्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं होतं. आता उलट झालं. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि हं, कनिष्ठ शेती अशी परिस्थिती आहे. पूर्वी 25 वर्षापूर्वी कोणी आत्महत्या करत नव्हतं, लक्षात ठेवा. आमच्या घरी दूध दुभते होते, आमचे सगळे लोक नोकऱ्या करायचे नाही, पण आम्ही शेती करायचो. समृद्ध होती शेती. पण या सरकारच्या काळामध्ये 1 क्विंटल सोयाबीनला 7,500चा खर्च येतो आम्हाला, मागच्या वर्षीचा उत्पादन खर्च येणाऱ्या सीझनचा. आणि भाव तुम्ही देता आम्हाला 4,000 रुपये, 3,500 रुपये. हमी भाव 5,000 रुपये ठेवता आणि खरेदी आम्ही 3,500-4,000 आम्हाला मार्केटमध्ये विकावं लागतं. 8,500 रुपये पर क्विंटल कापसाचा उत्पादन खर्च आहे आणि मार्केटमध्ये भाव 6,000-6,500 रुपये. आणि आम्ही जगायचं कसं? आणि आम्हाला जखम झाली मांडीला आणि तुम्ही पट्टी बांधता डोक्याला. अरे, आम्हाला तुमची एकही योजना नको भिकारी, फक्त सोयाबीन कापसाला भाव द्यायचं धोरण राबवा. भविष्यात तुमच्या दारात पण आम्ही कर्जमाफी मागायला येणार नाही. पण यांनी काय केलं? आमच्या खिशावर दरोडा घालायचा आणि आमच्या सोयाबीन कापसावर दरोडा घालून त्यातले 1,500 रुपये काढून आमच्या बहिणीला द्यायचे आणि मग म्हणायचं आम्ही तुम्हाला देतोय. पण आमच्या खिशावर दरोडा घालण्याचं काम बबनराव लोणीकर तुमच्यासारख्या लोकांनी केलेलं आहे. मला सांगा, बबनराव हा शेतकरी माणूस आहे. हं. 1999ला ते पहिल्यांदा आमदार झाला. याच्याकडे काहीच नव्हतं. मग यानं जमिनीत कोणतं खत वापरलं, कोणतं बी वापरलं की हजारो कोटीची प्रॉपर्टी जमा झाली. जरा हं. आम्हाला बी सांग बबनराव, तू कोणतं खत वापरलं, कोणतं बी वापरलं जमिनीमध्ये. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना. शेतकऱ्यांना मारण्याचं काम, आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं काम या सरकारने सातत्यानं केलेलं आहे. आणि आमचे शेतकरी पण याला दोषी आहेत. आम्ही एकत्र येत नाही. हा या त्या पक्षात, हा या पक्षात, हा त्या पक्षात, अशा पद्धतीचं यांचं हे सगळं धोरण आहे. आता मी उभा आहे आरेगाव नावाच्या गावामध्ये आणि इथून 2 किलोमीटरवर आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं गाव आहे मादनी. हं. इथं रस्ता नाही या गावातून त्या गावात जायला. तर या आरेगावच्या लोकांनी 1,50,000 रुपयाची लोकवर्गणी करून इथं मुरुमाचे खडे टाकले, गिट्टी टाकली. लक्षात ठेवा. काय तुमचं केंद्रीय मंत्रीपद चाटायचं का त्याला? 3 टर्म तुम्ही इथं खासदार आमदार आहे, मंत्री होते. आता 4 टर्म खासदार आहे, आता केंद्रात मंत्री आहे. नरेंद्र मोदीच्या मांडीला मांडी लावून बसता आणि मादनी ते आरेगाव तुम्ही रस्ता करू शकत नाही. हे लोकांना लोणीकरजी, वर्गणी करावी लागते. हा, खरंय. तुमच्या आजूबाजूला, माफ करा, तुपकरजी, तुमच्या आजूबाजूला शेतकरी उभे आहेत. तुम्ही आज शेतीच्या बांधावरती आहे. त्या शेतकऱ्यांना आपण थेट विचारलं तर बरं होईल, कारण तुम्ही त्यांच्यासाठी काम हो, करताय आणि तुमची जी तळमळ आहे ते आता स्वतः उघड्या डोळ्यांनी बघतायत. आपण त्यांना विचारूयात की लोणीकरांचं हे हम्म. वक्तव्य तुम्हाला कितपत पटलेलं आहे. थेट शेतकऱ्यांकडून जाणून बोला. घेऊयात. जवळ आहे. हा, बबनराव लोणीकर जे बोलले ना आता, हो, ते 100% खोटं आहे. म्हणजे शेतकऱ्याला न पटणार वक्तव्य आहे. दादा, तुम्ही एक शेतकरी आहात आणि तुमच्या आजूबाजूला हो. सुद्धा भरपूर शेतकरी उभे आहेत. आज तुपकरजी तुमच्या शेतीच्या बांधावरती आलेले, तुमचं नुकसानाची पाहणी करतायत ते. हो, हो. आज एका संविधानिक पदावरती असलेला नेता तुमच्याबद्दल, तुम्हा शेतकऱ्यांबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करतो, हे तुम्हाला पटतं का? ह्यो- सध्याची शेतीतली नाही नाही, परिस्थिती काय आहे? चीड आणणारा बोलला नेता तो बबनराव लोणीकर. शेतकऱ्याला एकदम चीड निर्माण होईल असं बोलला. आणि नुकसान तर विचारूच नका. नदी नाल्यापासून 1-1 किलोमीटर पर्यंत पावसाचं पाणी घुसलं.
कधी नव्हती एवढा पाऊस पडला या 10 ते 15 वर्षातला. आज शेतीतली अवस्था काय शेतकऱ्यांच्या आहे दादा? हाताला खूप वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची या भागामध्ये. आणि कुठलाही अधिकारी या प्रशासनाचे कालपासून इकडे आलेले नव्हते. आज आमच्या सोबत अधिकारी काही आलेले आहेत, पण कुठलाही लोकप्रतिनिधी अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेला नाही. आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. सोयाबीनला भाव नाही, पीक विमा नाही, सध्या बँकांना होल्ड लावलेले खात्यांच्या. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्याला वारंवार सांगितलं की 188 नुसार बँकेवर गुन्हे दाखल करू. पीक विम्याची मदत मिळाली तर ती खात्याला होल्ड लागलेला असल्यामुळे मिळाली नाही, शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सध्या खूप वाईट परिस्थितीत, आता दुबार पेरणीचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडलेला आहे. आणि या अतिवृष्टीमुळे खूप मोठं सारं नुकसान बुलढाणा जिल्ह्यामध्ये या मेकर लोणार तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळं या सरसगट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूने सरकारनं उभं राहणं गरजेचं आहे. आणि लोणीकर हे अत्यंत वाईट आणि चीड आणणारं वक्तव्य शेतकऱ्याच्या बाबतीत करतात. ही खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे. या सरकारमधले मंत्री आणि हे सरकारमधले आमदार बिलकुल शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम वारंवार करत आहेत. मला या निमित्तानं विचारायला आवडेल, एका वर्षामध्ये ज्या पद्धतीने पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये एका शेतकऱ्याला वर्षाला मिळतात, त्या 6,000 रुपयांमध्ये खरंच पेरणी होते का? वर्षाचा शेतीचा खर्च नेमका किती असतो? मॅडम, मी सांगतो, एका एकराचा सोयाबीनचा जो उत्पादन खर्च आहे हा मागच्या वर्षीचा 36,000 रुपये आहे एका एकराचा. हा, बरं. आणि 6,000 रुपयात काय होणार आहे मला सांगा? एका एकराला जर 36,000 रुपये लागतात, यांचे 6,000 रुपये किस खेत की मूल्य आहे? ही भीक आहे. भिकेसारखे 6,000 रुपये तुम्ही आम्हाला देता. एका एकराला जर 36,000 रुपये खर्च आहे, ज्या शेतकऱ्याकडे 5 एकर शेती आहे त्याला किती खर्च लागतो उत्पादन खर्च बघा. नफा बिफा हा नंतरचा विषय, याच्यात आमचं काही होत नाही. आमचं म्हणणं आहे जेवढं आम्ही लावलं त्याच्यात थोडंफार ऍड करून आम्हाला नफा दिला पाहिजे. जसं की 7,500 रुपये एका क्विंटलचा सोयाबीनचा खर्च आहे, तर किमान 8,500-9,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. एवढी माफक आमची अपेक्षा. आम्ही काय वेगळं मागतोय? आम्ही भीक मागत नाही, आम्ही रास्त मागतोय, आम्ही जास्त मागत नाही. आणि सरकार हे मायबाप असतं. शेतकऱ्यांचं जगणं सुखकर करणं, त्यांच्या बाजूची धोरणं ठरवणं हे राजाचं काम असतं. सरकार हे राजा आहे. त्यामुळे सरकार काय उपकार, लोणीकर म्हणतो ना आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, आणि तुम्ही केलं म्हणजे काय उपकार करता का? अरे तुम्ही जनतेची सेवक आहे, आम्ही तुम्हाला बसवलं तिथं नेऊन. जास्त मस्ती कराल ना तर तुम्हाला जमिनीवर आणून कॉलर ओढत, लक्षात ठेवा. आता तुम्ही शेतीची पाहणी करत असताना तिथली काय अवस्था आहे आम्हाला ऑन कॅमेरा बघायचंय. मॅडम नमस्कार. एक खूप चांगल्या 2 ओळी मला आठवत आहेत की मैं उगाता हूँ कपास तो दुनिया कपडा पहनती है, लेकिन मरने के बाद मेरी लाश लंगूट भर कफन के लिए तरसती है. शेतकरी म्हणजे या पूर्ण सगळ्या जगाचा राजा आहे. शेतकरी आहे म्हणून आपण जिवंत आहोत. लोणीकरांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्ह आहे. त्याचा निषेध झाला पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. आज माननीय रविकांत भाऊ तुपकर यांच्या बरोबर आम्ही फिरत आहोत आणि बघत आहोत की शेतकऱ्यांची अवस्था काय आहे. आत्ताच पेरणी झाली आणि पावसाच्या ढगफुटीमुळे हे जे काही लोकांच्या शेतातून पाणी वाहत आहे, जे काही धुरे वाहत आहेत, ही अतिशय भयंकर परिस्थिती महाराष्ट्रातली आहे. आणि अशामध्ये बबनराव लोणीकर यांनी जे काही उपकाराची भाषा केलेली आहे, जी काही मगरुरीची भाषा केलेली आहे, यांना अजून शेतकरीच्या भाषेचा अंदाज आलेला नाही असं मला तरी वाटतं. शेतकऱ्या उठ जाग लागली आग देशा असं एक शाहिरांनी म्हटलंय. तर याप्रमाणे आता शेतकरी जागून उठणार आहे आणि त्यांच्या या वाक्याचा आम्ही खूप निषेध करतो. आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एक सांगायचं आहे की फडणवीस साहेब, तुमच्याकडे जर लोणीकर असतील तर या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांकडे तुपकर आहे असं लोणीकरांना तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि त्यांच्या राजीनाम्याची अपेक्षा आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना आहे. आज तुपकर साहेबांच्या सोबत आम्ही या शेतीची पाहणी करतोय. तुम्हाला सुद्धा विनंती करतो मॅडम या चॅनलच्या माध्यमातून की आपण सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती या चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राला दाखवावी. त्यामुळेच आमचं असं म्हणणं आहे, आता नेमकी त्या शेतीमध्ये काय अवस्था आहे, कशा पद्धतीचं नुकसान शेतीतलं तुम्हाला शेतीचं नुकसान दाखवतोय या भागामध्ये. या इकडे, या सगळं. आता मेकर तालुक्यातल्या आरेगाव गावामध्ये आपण आहोत आणि ही पूर्ण शेती, हे बघा, ही शेती पूर्ण वाहून गेलेली आहे. हे बाजूचे पण घ्या. हा, हे पूर्ण शेती गेलेली आहे. आता हे समजा प्रातिनिधिक आहे, पण अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की 5-5 वर्ष एक मातीचा कण सुद्धा शेतामध्ये राहिला नाही. जायला रस्ता पण नाही शेतात. हा, हे बघा, आता हा इकडे जायला रस्ता नाही आणि इथलं सगळं वाहून गेलेलं आहे. दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी म्हणजे विहिरी सुद्धा वाहून गेलेल्या आहेत. विहिरी
की म्हणजे 6-6 लाख रुपये खर्च करून लोकांनी विहिरी बांधल्या, ते विहिरी पण वाहून गेलेल्या आहेत. ही सगळी परिस्थिती आहे. बघा आता हे लोक शेतातून येत आहेत. हा ही सगळी हा सगळं बांध फुटून इथं गाळ वाहून आलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतीचं या भागामध्ये झालेलं आहे. तुपकरजी, आता एवढं सगळं होत असताना तुमच्या माझ्या शेतकऱ्याला अशा पद्धतीने वागणूक मिळत असताना तुम्हाला काय वाटतं, ह्या नेत्यांकडे एवढी मगरुरी येते कुठून? नाही, काय होतं मॅडम, अवकात नसलेल्या माणसाला अवकातीपेक्षा मोठी खुर्ची मिळाली की असं सगळं सुचत असतं. ही सगळी पदं पचवायला आणि प्रतिष्ठा पचवायला पण खूप मॅच्युरिटी लागते, खूप परिपक्वता लागते. एखादा माणूस चौथी नापास आहे आणि त्याला 25 वर्ष आमदारकी मिळते, त्याच्यानंतर त्याला मंत्रिपद मिळतं आणि कधी नवे पैसा बघितलेला नसतो. या लोकांनी हजारो कोटी रुपये मिळाले तर आता याच्यातनं हा माज येतो, लक्षात ठेवा. पण हा महाराष्ट्र आहे. इंदिरा गांधींनी अशाच पद्धतीची आणीबाणी 1977-78 ला लावली होती. महाराष्ट्रातल्या जनतेने इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव केला होता, लक्षात ठेवा. आणि जनता पार्टीचं मोरारजींच्या रूपानं सरकार आलं होतं. गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना एवढी चीड आली आहे त्या लोणीकरच्या स्टेटमेंटची की लोणीकर दिसला तर लोक ठोकतील रस्त्यावर, एवढी गंभीर परिस्थिती आहे. मरताव क्या नाही करता, आम्ही शेतकरी तसेच मरायला लागलो. आता जर आमचा शेतकरी करू शकतो तर कोणाला सुद्धा मारू सुद्धा शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रचंड वाईट अवस्था आहे, गंभीर परिस्थिती आहे. मायबाप सरकार या शेतकऱ्यांकडे बघा आणि आता ज्यांचं नुकसान झालंय अशा लोकांना 100% नुकसान भरपाई देऊन पेरणीसाठी नव्यानं उभं करा, अशी आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे. नक्कीच तुपकरजी, तुम्ही तेच काय, कोणीही माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना बोलत असेल तर ते कोणीच खपवून घेणार नाही. आणि याच निमित्ताने बबनराव लोणीकरांना आम्ही सांगू इच्छितो, अहो लोणीकर, इथल्या पिझ्झा बर्गर मध्ये असते कोथिंबीरची जुडी आणि लसणाची कुडी. पॅकेटबंद चिप्स मध्ये मुळात असतो बटाटाच जमिनीवरती येणारा. डिस्टिल्ड मिनरल वॉटर मध्ये असतं पाणीच तुझ्या माझ्या सगळ्यांच्या काळजातलं सेम सेम असं. आपण सगळेच शहरी खंडेराव असतो, मुळात कधीतरी या मातीतले शेतकरी. जसा प्रत्येक माणूस असतो, माग कधीतरी वानराचा अवतार. आपल्या आधीच्या कृषक पिढीनं नांगरून घेतल्या त्यांची छाताडं, तेव्हा कुठे आज आपण आभाळात झेपावतोय आपले हिरवे हात. त्यामुळे मुळात तुम्ही जे खाता पिता राहता फिरता हे सगळं याच माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवावरती, त्यांच्या जीवावरती. मुंबई सारख्या शहरात एकदम पॉश एरियात मोठमोठ्या बंगल्यात राहता, आलिशान गाडीमध्ये बसता आणि आज त्यांचेच कपडे काढता. थोडा विचार करा यावर. बाकी प्रेक्षकांनो, तुम्हाला लोणीकरांचं वक्तव्य पटतंय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमची मतं यामध्ये फार गरजेची आहेत. शेवटाला तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या खटक्यावर बोट या नव्या सेगमेंटमध्ये चर्चा पाहायला आवडेल तेही सुचवा. तुर्तास तरी इथेच थांबूयात. नमस्कार.